तद्विधि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः। ते ज्ञान पैगा बरवे जरी मनियाची अनावे तरी संताया बजावे सर्वस्वेसी। जे ज्ञानाचा पुरवठा ते सेवा दरवंता तो स्वाधीन करिगा सुबडा ओळून तरी तनु मनोजिवे चरणाची लागावे आणि अगरवता करावे दास्य सकळ। मग अपेक्षिती जे आपुले तेही सांगती उसरे जेने अंतःकरण बोधले संकल्पनाये। अर्जुना ते ज्ञान श्री सद्गुरूजवळ जाऊन त्यांना दंडवत घालून केलेला नमस्कार, सेवा आणि आत्मसंबंधी प्रश्न या साधनाद्वारे जाण ते शब्द प्रभू तत्व साक्षात्कारी श्री गुरु तुला ज्ञानाचा उपदेश करतील। अर्जुना असे अत्यंत उत्तम असे ज्ञान जर प्राप्त करून घ्यायचे असेल, मनात आणायचे असेल, तर त्यांना मनात अनुभव घ्यावा असे वाटत असेल तर या शब्दज्ञानी संताची सर्व भावे सेवा करावी। ते संत साक्षात ज्ञानालय आहे, त्यांची सेवा हा त्यांच्या घराचा उंबरठा आहे। अर्जुना तू सेवा करून संतांना आपलेसे कर, तरी देहाने अंतःकरणाने आणि जीवाभावाने संत चरणावर नमस्कार करावा आणि निराभिमानपणे त्यांची सर्व प्रकारे सेवा करावी। अशी सेवा केली असता आपल्याला ते आत्मज्ञान अपेक्षित असते। त्या संदर्भात प्रश्न केला असता ते संत ज्ञानोपदेश करतील की ज्या सांगण्याने मन ज्ञान संपन्न होऊन पुन्हा संशयाला प्राप्त होत नाही। बोल हरी बोल हरी 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 बोल केशव माधव गोविंद बोल हरी 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 हरि बोल केशव माधव गोविंद हरि शिवस्वरूप सद्गुरू जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेने, भगवान आशुतोष महामृत्युंजय सर्वेश्वराच्या कृपेने, श्री राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींनी आपलं धर्मकार्य जेव्हापासून सुरू केलं, तपश्चर्याचा काळ संपल्यानंतर, भगवान सदाशिवाचा साक्षात्कार झाल्यानंतर, मंदिराचा जीर्णोद्धाराची प्रेरणा ध्वनी सद्गुरू जनार्दन स्वामींना श्री क्षेत्र अंदरसोल नागेश्वराच्या मंदिरामध्ये झालं। त्यानंतर पहिलं मंदिर आहे पिनाकेश्वर,
जातेगावला आहे, याच जिल्ह्यात आहे. आणि तिथून पुढं कर्मयोगाला सुरुवात झाली. आणि म्हणून ईश्वर संकेतानं सद्गुरू जनार्दन स्वामींनी हे मंदिर बांधणे, जप करणे, अनुष्ठान करणे, करून घेणे, यज्ञ करणे, यज्ञ करून घेणे, स्वतः अध्ययन केलं, नंतर अध्यापक म्हणजे सांगितलं. अध्ययन, अध्यापन, यजन, याजन, दान, प्रतिग्रह हे ब्राह्मणाचे म्हणजे ब्रह्मज्ञान संपन्न असणाऱ्या पुरुषाचे कर्तव्य कर्म आहे. आणि त्या दृष्टिकोनातून सद्गुरू जनार्दन स्वामींनी ही अनुष्ठानाची आणि परंपरा चालू केली. ती परंपरा आता 35 वर्ष झाले ती चालू आहे. त्यांच्या हयातीत होतीच. महानिर्वाणानंतर या श्री क्षेत्र नाशिक तपोवनमध्ये ही परंपरा चालू आहे. त्यासाठी आपण सर्वजण आलात. अनुष्ठानार्थी भाविक बंधू भगिनी, ज्येष्ठ वरिष्ठ, विश्वस्त मंडळ, भक्तमंडळ, विशेषतः तरुण भक्तमंडळ, महिला मंडळ, बालगोपाल, बालकन्या, सेवाधारी, श्रमदान करणारे, स्वयंपाक करणारे, फराळ करणारे, सर्वच सेवा करणाऱ्या मंडळीला माधुगिरी बाबाच्या व्यासपीठावरून त्रिवार नमस्कार आहे. जय जनार्दन आहे. भेग भगवान श्री परशुराम गिरजी महाराज, श्री संतोष गिरजी महाराज, श्री श्रवण गिरजी महाराज, श्री जयराम गिरजी महाराज, श्री अरुण गिरजी महाराज, श्री रमण गिरजी महाराज, सर्व भेग भगवंताला ओम नमो नारायण आहे. हरिभक्तपरायण श्री जनार्दन महाराज, श्री लक्ष्मण महाराज, श्री नवनाथ महाराज, श्री अजय महाराज, श्री शिवराम महाराज, सर्व हरिभक्तपरायण मंडळीला जय हरी, जय जनार्दन, रामकृष्ण हरी. प्रक्षेपण करणारी मंडळी आहे. उमेश भाऊ आहे, सोपान भाऊ आहे, समाधान भाऊ आहे, सुरेश भाऊ आहे, मनोहर भाऊ आहे, संतोष भाऊ आहे, मोहन रोहन भाऊ आहे. सर्वांना तुमच्या श्रद्धेला, तुमच्या कार्याला धन्यवाद आणि तुम्हाला त्रिवार नमस्कार आहे. जय जनार्दन आहे. सर्वांना नमस्कार करून आपल्या श्रीमद नित्यनैमित्तीमध्ये ध्यानमूलम गुरुमूर्ती, पूजामूलम गुरुपदा, मंत्रमूलम गुरुवाक्य, मोक्षमूलम गुरुकृपा, पूजा सत्यम, मंत्र सत्यम, सत्यम देवम निरंजनम, गुरुवाक्य सदा सत्यम, सत्यमेकं परम पदम, अन्यथा शरण नास्ति तमेव शरणं मम, तस्माद् कारुण्य भावेन रक्ष रक्ष महेश्वर. याचा भावार्थ समजून सांगताना अनंतकोटी ब्रह्मांड चक्रचालक भगवान श्री जनार्दन श्रीमद भगवद्गीतेचा ज्ञानकर्म संन्यास योग समजून सांगताना 4थ्या अध्यायामध्ये याचा संदर्भ आहे. तो श्लोक आहे 34वा अध्याय आहे 4था. त्या ठिकाणी भगवान सांगतायत की अर्जुना, तुला जर ज्ञान पाहिजे असेल, संसारातून तरुण जायचं साधन समजून घ्यायचं असेल, तर तुला दिव्य महापुरुषाच्या सानिध्यात गेलं पाहिजे, त्यांची सेवा केली पाहिजे. त्या सेवेनं ते प्रसन्न झाल्यानंतर तुला काय प्रश्न असेल ते विचार, आणि त्या सेवेने प्रसन्न झालेले ते महापुरुष तुला तत्त्वज्ञानाचा उपदेश करतील, जेणेकरून तू संसार समुद्रातून तरुण जाशील. संसार समुद्र आहे महाराज. तरुण जायचं असेल तर समुद्रातून जायचं असेल तर आपल्याला जहाजाचा, नावेचा आश्रय घ्यावा लागतो. कशी लीला आहे पहा, की नाव पाण्यावर तरंगते, नाव पाण्यावर तरंगते, पण नावेत पाणी आलं तर किती गोड आहे. पाण्यावर तरंगते पण तिच्यामध्ये पाणी नको यायला. आणि म्हणून तरुण जायचं असेल तर भगवंतानं सांगितलं की अशा संत महापुरुषाला जा. कसे संत? लक्षणयुक्त संत पाहिजे, लक्षणयुक्त संत पाहिजे. निष्काम जे कार्य करता, इच्छा कसली मनी न धरता. निष्काम हे कार्य करता, इच्छा कसली मनी न धरता. खरे स्वरूप जे कधी न
संत ऐसे जनार्दन संत संत कोणा म्हणायचे गुणवंत आहे त्यांना संत कोणा म्हणायचे गुणवंत आहे त्यांना. श्रीमद भगवद्गीतेमध्ये अशा संतांचे लक्षणं सांगितले. 12व्या अध्यायामध्ये तर 36 लक्षणं सांगितले. अनेक भागवतामध्ये अनेक ग्रंथामध्ये अनेक चांगल्या गुणाचा संग्रह एकच वाक्यात सांगायचं. चांगल्या गुणाचा संग्रह असणारे सत्पुरुष असतात आणि अनंत गुणाचा संग्रह असणारे भगवान असतो. म्हणून भगवंताला अनंत म्हणता येईल. अनेक सद्गुण पाहिजे. सगळ्याला माहिती सद्गुण काय आहे. म्हणून या ठिकाणी नादबावाली त्यात एकनाथी भागवतामध्ये निरपेक्षम मुनिम शांतम निर्वैणम समदर्शना हे पंचलक्षणं आले हाता. गिरी कपाटी न रिगता शास्त्राची आटाआटी न शोषिता त्यांचे होता दर्शन जन तरतील नवल कोण त्यांचे करिता नामस्मरण आपल्यासारख्या जडजीवाचा उद्धार. त्यांच्या नामामध्ये एवढी शक्ती महाराज. आता या ठिकाणी भगवान सांगतात की अशा महापुरुषाला तू शरण जा जे निरपेक्ष आहे. निरपेक्ष म्हणजे कसली अपेक्षा नाही. पहिला असं तुम्ही जनार्दन स्वामीची क्लिप आहे का बाबाला तुमचं धान्य नको तुमचा पैसा नको तुम्ही सुधारावं तुमचा संसार चांगला व्हावा हे बाबाचं उद्देश आहे. बाबाला मान नको बाबाला प्रतिष्ठा नको कोणाचं फुल अंगावर घेत नाही असं प्रवचनच सांगायचं. असं निरपेक्ष मुनी सर्व तत्व जाणणारे आपण पण शिकलेलो आहोत. सगळ्या शास्त्राचं ज्ञान कुठून कधी शिकले कधी पाहिलं कधी वाचलं. म्हणून सर्व तत्व जाणणारे काम क्रोधाचा अभाव. काम तर नाहीच क्रोध पण नाही. माती आणि सोन्याला समान मानतं. पैशाला तर हातच लावला नाही. माती आणि सोनं सारखंच आहे. आता तुम्हाला एखाद्यानं दगड मारला जो तुम्ही मागं ओढ पाहायचं तोच दगड त्याला घेऊन मारायला निघाले. थोड्या वेळानं पाहिलं का दगड सोन्याचं आहे मारणार का तुम्ही. दुसरा घेऊन मारणार की काटवाला घेऊन मारणार. असंही सोनं आणि मातीला समान मानणं याला मुनी म्हणतात. मुनिवर स्वामी जनार्दन मुनिवर स्वामी जनार्दन खरी भक्ताचे कल्याण. श्री मुनिवर स्वामी जनार्दन करी भक्ताचे कल्याण. त्यांच्या दर्शने आज चला जाऊ रे त्यांच्या स्पर्शाने पावन हो. मुनिवर स्वामी जनार्दन करे भक्ताचे कल्याण. शांत उदाहरण द्यायचं ठरलं तर आम्ही गुरुमाऊलीच्या सानिध्यामध्ये सिद्धेश्वराच्या मंदिराचा फक्त पाया भरला होता. आमची 7वीची बोर्डाची परीक्षा पास झाल्यानंतर आमचा मित्र होता एक मुरलीधर म्हणून. त्याला अर्ध डोकं दुखायचं. तो इतका हुशार होता. त्याचं परीक्षेच्या वेळेस असं पेन खाली पडला म्हणून त्याने मागं पाहिलं. तो पेन उचलला तर तो गार्डनर होता शिक्षक होते ते परीक्षक. त्यानं त्याच्या मुस्काडात मारले. त्याला एवढं राग आला की मी मागं पाहिलं नाही काही नाही मला मारलं कसं. बरं आता काय म्हणतायत. म्हणून त्याचा डोक्यावर परिणाम झाला. अर्ध डोकं दुखायला लागलं. मग खेड्यात काय आता 50 वर्षापूर्वी काय हो उपाय काय मंत्र तंत्र गावठी औषधं. कोणीतरी सांगितलं की एक जनार्दन स्वामी नावाचे एक महाराज आलेले वेरूळला. ते विभूती देतात भस्म देतात
त्यानं बरं होतं. आम्ही त्याला घेऊन गेलो. तिथं बाबाजी सकाळची विधी झाली की स्वतः भस्म लावायची सगळ्याला. त्यावेळेस विधीला थोडे लोक राहायचे. सगळ्याला भस्म लावलं, त्याला थोडं बरं वाटलं. परवा कुठले काय सुट्टी असली तर येत जा वगैरे वगैरे, कामाला येत जा. बाबाजीला श्रमदान फार आवडायचं. म्हणून आम्ही दर मग रविवारी हळूहळू त्याचं डोकं दुखायचं बरं झालं. मला म्हणायचं हे देव का कोणत्या का उपायानं होईना, सर्व तत्व जाणणारे निरपेक्ष मुनी शांत. आणि ते काम चालू असताना स्वतः बाबाजी खाणीवर जायचे, तिथं हातानं सोडून घ्यायला लावायचे आणि मग दगड काढायचे. असं वेरूळला बहुतेक 6 मंदिराचा दगड काढला. दगड काढताना काही एक संबंध नाही. खाली एक दवाखाना होता, ती एक त्याला डॉक्टर नव्हती, सरकारी असेल तिथं स्वतःचा दवाखाना. तिनं अर्ज लिहिला आर्कोलॉजी डिपार्टमेंटला, पुराणवस्तू संशोधन खात्याला, की हे जिथून दगड काढतात हे महाराज, त्या खाणीच्या हादऱ्यानं वेरूळची जी लेणी आहे तिला हादरा बसतो. आता वेरूळची लेणी खोदून काढलेली महाराज, केलं की तुम्ही काय वेरूळला कैलास लेणी पहा, अगोदर कळस आणि मग पाय. एकमेव सगळ्यात आश्चर्य कोणतं आहे? कैलास लेण्याचं. विश्वातून लोक येतात, काही संबंध नाही. आता गावातले प्रतिष्ठाते जसे इथं चंदू पाटील आहे, शिवाजी पाटील आहे किंवा मधुभाऊ आहे, तरुण भक्त म्हणून बाबाजी आम्ही तिला गावातून काढून देतो, असं करतो तसं करतो, तिनं अर्ज केला असं. बाबाजी नाही ना, तिला नाही काय करायचं. आता तरुण ते सर्व, ते सरपंच वगैरे पोलीस पाटील शेडेगाव, तिला आत्ता काढून देतो आम्ही. महाराज बाबाजींनी सांगितलं नाही, निरपेक्ष मुनीम शांतम, शांत प्रकृती, जाऊ द्या, नाही काढून देत ना, नाही काढून द्या. बाबाजीने आता काय दगड कमी पडा तर कुठं नाणायचा. तितक्यात एक कसब खेडा तिथं जवळ गाव आहे, तिथं एक सद्ग्रस्त आले म्हणजे बाबाजी आमच्या शेतामध्ये सुद्धा दगड आहे, असं लाल दगड आहे. बाबाजी तिथं पाहायला गेले, ते ज्वारी पेरलेली होती. ते ना आता ज्वारी तुझं पीठ काढणं झालं का मग आपण इथून दगड काढू. खाण होती ते, रस्ता वावरातूनच होता, कसं काय दगड काढ. तिथे भाव आहे महाराज, नको कोणाचं नुकसान व्हायला. निरपेक्षम मुनीम शांतम निर्वैरम, कोणाचं वैर नाही, कोणाचं घेणं नाही. अरे कोणाचं दमडा घेऊ नका. काय शब्द आहे महाराज. नाही सांगितलं का हे तुमचं नाही म्हणे बाबा ज्वारी मी उपटून टाकतो. अरे म्हणे बाबा अजून ज्वारी पोटऱ्यात आहे, कशी काय उपटतो. त्याची पत्नी खूप चांगली होती, शिंपी समाजाची होती. दुसऱ्या दिवशी जाऊन सोंगून टाकली ती ज्वारी. म्हणजे बाबा कडबं होईल, गाईला चाराला जनावराला कडबं होईल. काय श्रद्धा असते महाराज. आता जालना भाग आहे तर किती गोरगरीब लोक आहे, पण अशी श्रद्धा पाहायला मिळते महाराज. बाबा येणार आहेत, मग बाबा काय खातात, मग शेंगदाणे खातात. एवढे एवढे शेंगा ते आणून देतील. माऊलीला माहिती आहे, जेव्हा शेठला माहिती आहे, बाबा जे तीळ खातात तीळ आणून देतात एवढे एवढे. किती श्रद्धेला महत्त्व आहे, किती दिलं त्याला महत्त्व नाही. बाबाजीने डोक्याला हात लावला, कशाला उपटली ज्वारी, नुकसान होईल तुझं. नाही महाराज, इतका निरपेक्ष भाव. काय काय असे महाराज लोक आहेत, तुमचं काही हो पण आम्हाला आणून द्या. असे पण आहे ना, हे मंत्रतंत्र करणारे. म्हणून नाथबाबाला येतात मंत्रतंत्र उपदेशी ती घरोघर गुरु अशी आयती. हे रेडीमेड आहे, आयते म्हणजे रेडीमेड. अशा गुरुचं काय अर्थ. गुरु हा संत कुळीचा राजा. माऊली काय लिहितात, गुरु हा संत कुळीचा राजा. गुरु हा संत कुळीचा राजा. गुरु हा संत कुळीचा राजा. गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु हा गुरुविन देव नाही दुजा पाहता.
हा संत पुढे असे लक्षण पाहिजे महाराज. लक्षण नसेल वेशावरून साधू ओळखणं ही कनिष्ठ बुद्धी, साधारण बुद्धी. वेशधारी जटा आहे सगळं काही. तुम्ही पहिलाच वाचला असेल, जटा सुद्धा रेडीमेड मिळतात. प्रयागराजच्या कुंभमेळ्याला तुम्ही पाहिला असेल, वाचला असेल. बरं, ते तयार करणाऱ्याचं जास्त किंमत नाही. 1.5 लाख रुपयानं चांगल्या मोठ्या जटा करून देतात, समजत सुद्धा नाही. पण आपलं खातं, पोलीस खातं फार तेज आहे महाराज. असे शोधून काढले अतिरेकी त्यांनी कुंभमेळ्यामध्ये. आता तुम्ही सांगा ना, आम्ही सांगा, तुम्ही सांगा, कोणावर विश्वास ठेवा? कुठं सत्य काय, सत्य कुठं समजायचं? आता इथे कलियुग आहे महाराज. कलियुगाचं 12व्या स्कंदामध्ये वर्णन आहे. अरुणगिरी महाराजाला माहीत असेल, त्यांना अध्ययन केलं. शृंगारिक वस्तूला जास्त महत्त्व राहील आणि शृंगाराकडे जास्त आकर्षण राहील. काय प्रत्येकाच्या खिशामध्ये आरसा आहे, ब्युटी पार्लर. माणसं पण एक म्हातारे गेले दाढी कटिंग करायला. दाढी कटिंग केली, हे केलं तिकडं, म्हणून केस काळे करून द्या. तिथं लिहिलं दाढी कटिंग केस काळ्या कर 1,200 रुपये. बोर लावलं. ते दाढी कटिंग करता करता यांचा डोळा लागला. त्यानं सांगितलं, काका आवरलं सर्व, 150 रुपये द्या. अरे भाऊ, इथं 1,200 रुपये लिहिले, 150 कसे? म्हणजे केस मोजून तुम्हाला काळे करावं लागले मला. त्या मोजण्याचे मग 1,225 रुपये. श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम. किती सगळ्या क्षेत्रात शृंगार झाला ना महाराज. महर्षी व्यासांचं वचन येते, नमस्तुते ते व्यास विशाल बुद्धे पुल्लारविंदाय तपत्वनेत्रम येन त्वया भारत तैलपूर्णम प्रज्वलितम ज्ञानमय प्रदीप. महर्षी व्यासांची वाणी येते, काही साधारण वाणी काय, यथोचित आहे सर्व. विशेष आणि लिहिले की जे कनिष्ठ मानत होतो आपण, त्यांना शूद्र मानत होतो, त्यांच्यामध्ये जास्त भक्तिभाव आहे. हे भागवतात आहे. पाहतो मी आपल्याकडं प्रौढाचे पंगती बरेच हरिजन मंडळींनी दिलेले आहेत आणि चांगले प्रकारचे ज्ञानेश्वरी आहे. नवनाथ पारायण करतात, जप करतात, अनुष्ठान करतात, 4-4, 5-5, 10-10, 15-15 आणि घरातले सर्वांचे अनुष्ठान झालेले. काय चूक? महर्षी व्यासांचं वचन आहे म्हणून द्या. हो, सद्गुरू जनार्दन स्वामींनी सर्वसामान्य करता मानलंय. हे ज्ञान की है गंगा, ऋषियों मुनि की बानी. हे ज्ञान की है गंगा, ऋषियों मुनि की बानी. महाभारत, महाभारत, महाभारत. जो खेळला यज्ञ होतो त्या हरिजन समाजाच्या मंडळींनी मागं तांदूळ दिले, गहू दिले, साखर दिले. मुस्लिम समाजाच्या लोकांनी सुद्धा साखर दिली, सगळे देतात. कारण काय आहे की सद्गुरू जनार्दन स्वामी सर्वांकरता मानलं आहे. म्हणून गुरुमाऊलीचं काय रे जे म्हणत, तस्मा शास्त्रम प्रमाणम. शास्त्र म्हणजे श्रीमद भगवद्गीता किंवा श्रीमद भागवतासारखं शास्त्र नाही. गीता भागवत आयशे शास्त्र त्रिभुवन नाही सत्य. म्हणून अवकाश करून एक श्लोक तरी वाचावा. त्या शास्त्राप्रमाणे सद्गुरू जनार्दन स्वामीचं जीवनक्रम होतं महाराज. पुराणातलं सांगणं, शिवपुराणातलं सांगणं वगैरे तर ठीक आहे, पण असे सद्गुरू जनार्दन स्वामीचे नित्यकला अनुभव सांगणं फार महत्त्वाचं आणि ते तुम्हाला आवडतं. आमच्या श्रवणगिरी महाराजांनी सांगितलं की पुराणातलं किंवा रामायणातलं सांगणं तर सगळेच सांगतात म्हणजे, पण जनार्दन स्वामीचं कर्तव्य कर्म, त्यांचे सेवाभाव,
त्यांची असणारी संत जनार्दन स्वामीची सर्वसामान्यावर असणारी अत्यंत श्रद्धा आणि कनवळा हे सांगितलं गेलं पाहिजे, जेणेकरून तुमची श्रद्धा दृढ होईल. आपल्याला मिळालेले सत्पुरुष हे काही सामान्य नाही नव्हे हा सामान्य महिमा संतांचा नोहे हा सामान्य महिमा संतांचा. सद्गुरू जनार्दन स्वामीला जाऊन तर 35 वर्ष झाले, परमपूज्य गणेश महाराज जाऊन तर 28 वर्ष झाले. तरी परंतु जवखेडला त्यांच्या स्वप्नात आले, अरे ही जागा मंदिराकरता दे. त्या सद्ग्रस्तानं त्याची मंदिराकरता जागा दिली. म्हणजे द्या होय आस्तास गेला जरी अंश माली, राहे तयाची हेमकांती. जरी महात्मे गेले कालपाशी, तरी मागे राहायची त्यांची कीर्ती. ते आपल्याला जन्मोजन्मी साथ देतात, जन्मोजन्मी आपल्याला ते साथ देतील. तुम्ही जर निष्ठावंत असाल, अंतःकरणामध्ये शुद्ध भक्ती असेल, तर जन्मोजन्मी आपल्याला ते साथ देतील. जन्मोजन्मी जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही जन्मोजन्मी आम्ही जन्मनी संसारी झालो त्यांचा राय. माझा तो विश्वास, माझा तो विश्वास, माझा तो विश्वास, माझा तो विश्वास, माझा तो विश्वास. पांडुरंगी जन्मोजन्मी बहुपुण्य केले, जन्मोजन्मी. म्हणून द्या हो, असे सत्पुरुष मिळणं फार दुर्लभ आहे. दुर्लभ हो मनुष्य देहो देही नाम क्षणभंगुरा, तत्रापि दुर्लभ मन्ये वैकुंठम प्रियदर्शनम. त्या वैकुंठाधिपतीला प्रिय असणारे संत दुर्लभ आहे महाराज. महर्षी नारदानं देवाला विचारलं की तुमचा परम भक्त कोण आहे? परम भक्त कोण आहे तुमचा? देवानं रजिस्टर दिलं, हे पहा हे सगळे माझ्या परम भक्ताचे नाव आहे. त्याच्यामध्ये प्रथम नारदाचं नाव होतं. वा, नारदाला बरं वाटलं, मी देवाचा परम भक्त आहे. पण नारदाला एका सद्ग्रस्ताने विचारलं, देवाचं परम भक्त आहे तुम्ही, पण आणखीन एक देवाजवळ डायरी म्हणे. ती पहा त्याच्यामध्ये कोणत्या भक्ताचं नाव आहे? मारुतरानंच विचारलं. आणखीन देवाजवळ एक डायरी म्हणे. नारद महाराज, ती डायरी तुम्ही पहा, त्या डायरीमध्ये काहीतरी सिक्रेट असलं पाहिजे. परत गेले. देवा म्हणे तुमच्याकडे आणखीन दुसरी पण डायरी आहे का? म्हणे हो आहे. बरं, परम भक्तमध्ये मारुतीरायचं नावच नाही. मग ते आणि ती दुसरी डायरी पण, देवा तुम्ही नंबर 2ची पण डायरी ठेवतात का? जसे आता नंबर 1चं व्यवहाराच्या दृष्टिकोनातून नंबर 1ची सोपडी वेगळी, नंबर 2ची सोपडी वेगळी, असं व्यवहारामध्ये आहे. किती GST काढा तरी परंतु त्याच्यातून पर्याय काढतातच. म्हणजे शास्त्रज्ञापेक्षा सामान्याचं डोकं जास्त चालतं, व्यापारी लोकांचं डोकं जास्त चालतं. कुठून GST कमी करता येईल, कुठून टॅक्स कमी करता येईल. एवढं मोठं पुस्तक आहे हो, 200, 400 पानाचे, तरी यांचं डोकं त्याच्यापेक्षा वरच चालतं. कुठून शोधून काढतात काय माहिती. अर्थात देवाचीच कृपा म्हणा, त्यांना एवढी बुद्धी दिली देवा. परम भक्तमध्ये मारुतीरायचं नाव नाही. नारदाला वाईट आश्चर्य वाटलं.
मग परत गेले देवाकडं म्हणे देवा तुमच्याकडून दुसरी पण डायरी आहे म्हणे आहे हे त्याच्यामध्ये अगोदर मारुतीरायाचं नाव होतं म्हणे असं कसं देवा परम भक्तामध्ये मारुतीरायाचं नाव नाही याच्यामध्ये कसं काय मारुतीरायाचं नाव आहे त्याच्यामध्ये नारदाचं नाव नव्हतं म्हणजे नारदा पहिली जी डायरी आहे ना ती डायरी मला सगळ्याला देव आवडतो पण मला जे आवडतात ना त्याची नंबर 2ची डायरी आहे देव सर्वाला आवडतो पण देवाला आपण आवडलं पाहिजे ना तुम्हाला टिंब आवडते पण टिंब तुम्हाला आवडले ते नाही सांगत मी तुम्हाला आपल्याला ती आवडते कशी असं तिला आपण आवडलं पाहिजे ना असे बरेच आहे आपल्याला आवडत नाही म्हणून का होऊन राहिलं पेपरमध्ये दररोज येतं हा जाहीर फराकच म्हणून देव अशी दिवशी कंठशी मैत्री पाहिजे देवाची आणि भक्ताची सांगड बांधारे भक्तीची सांगड बांधारे भक्तीची नारायण तुम्ही TV उघडा कथाकार असतात कालची गुरुपौर्णिमा झाली कथाकार गुरुदेव भगवान ग्रस्त आश्रमी आहे सर्व आहे मुलं आहे बाळ आहे पण जे सांगणारे असतात महाराज ते फार हुशार असतात आणि त्यांच्यावर चालतं सर्व हे महाराज असे हे महाराज तसे अमुक तसे असे तसे यांचं असं काय रे चालू आहे तसं काय रे चालू आहे आणि लोक मग प्रभावित होतात मग गुरुदेव भगवान झाले गुरुदेव भगवान असं पण पाहायला मिळतं जगामध्ये पण लक्षणयुक्त म्हणून वेशावरून साधूची ओळख करू नका काही चमत्कार करतात पहा तुम्ही आता जे दरबार लावतात ना ही गर्दी ते कथा करतात कथेवर कोणाचं लक्ष नसते ती काय त्यांना मांडलं ते आरजी म्हणा देवाचं काय म्हणा ते चमत्कारावर जास्त लक्ष आणि सांगणारे असतात यांना वाचसिद्धी झाली आहेत हे जे बोलतील ते होईल सांगणारे असतात त्यांचं पोट चालतं यांचं मोठं पोट चालतं चालू आहे जगामध्ये सत्याची जाणीव नाही सत्याची जाणीव नाही तुकडोजी मोठ्याला भाव अज्ञानी लोकांची तिकडच धाव म्हणून द्या अशा प्रकारचे लक्षणयुक्त वेशधारी नाही चमत्कार करणारे नाही हे जे आम्ही सांगतो हे चमत्कार नाही द्या हो ही लीला आहे जेणेकरून तुमची श्रद्धा वाढेल तुमचं प्रेम वाढेल तुम्ही भक्तिमार्गाला याल हे त्यांचा उद्देश होता म्हणून त्यांनी चमत्कार केले म्हणजे लीला केली हे लीला प्रधान तर भगवानसुद्धा आहे भगवंताने सांगितलं याच अध्यायात जन्म कर्मेची मे दिव्यम योमा वेती तत्वता तत्वादेहम पुनर्जन्म नैति सौमिति अर्जुन जो माझ्या जन्म कर्माचं वर्णन करतो त्याला पुनर्जन्म नाही तो माझा भक्त होतो याच्यासाठी भगवंताने लीला केली तो लीला विग्रही आहे रामरायांनी पण लीला केली भगवान श्रीकृष्णाने केली भगवान शंकराने केली आणि म्हणून द्या हो अगाध लीलाया गुरुरायाची अगाध लीलाया गुरुरायाची अगाध लीलाया जनार्दनाची अगाध लीलाया जनार्दनाची शिवभक्तीच्या या पंथाची शिवभक्तीच्या या पंथाची घेता नाम मुखी जीव होय सुखी घेता नाम मुखी जीव होय सुखी मंत्र असा तुला असा बाबांचा दरबार असा स्वामींचा दरबार
अशा प्रकारचे संपूर्ण सत्पुरुषाचे लक्षण असणारे संत जनार्दन स्वामी आपले गुरु आहे. त्यांचं रूपसुद्धा भगवान शंकरासारखं आहे आणि स्वरूपसुद्धा शंकरासारखं आहे. रूप तर आहेच, जटाभार आहे, अंगामध्ये रुद्राक्ष माळा आहे, भस्मांकित कल्पनांची भस्म लावलेलं आहे. भगवान शंकराचं आभूषण आहे आणि स्वरूप ध्यान केलं भगवान शंकराचं 16 वर्ष. प्रत्यक्ष भगवान शंकराचं दर्शन झालं. शिवभक्त मौन गिरिराज आज मला लागले स्वामी ध्यान. शिवभक्त मौन गिरिराज आज मला लागले स्वामींचे ध्यान. स्वामींच्या शिरावरी शोभे जटभार, स्वामींच्या शिरावरी शोभे जटाभार. स्वामींच्या गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा, बाबांच्या गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा. रुद्राक्षाने स्वामी दिसे छान आज मला लागले स्वामी ध्यान. शिवभक्त मौन गिरिराज आज मला लागले स्वामींचे ध्यान. तुम्ही श्रीमद भागवत उघडा. शुकाचार्य महामुनींनी राजा परीक्षिताला भागवत सांगितलं. शुकाचार्य कसे आहे? चित्र पाहिलं तुम्ही, दिगंबर आहे, विधेयी महापुरुष. म्हणून श्रीमद भागवताला ही संहिता आहे, परमहंस संहिता म्हणले तिला. असे वक्ते पाहिजे, असे आपले गुरु पाहिजे. दिगंबर दत्त महाराज, ज्यांनी यदुराजाला उपदेश केला, विरक्ताचा नाही, काही नाही. व्यासगादी येते तिथं कसं राहायला पाहिजे. परमपूज्य डोंगरे बापू, डोंगरेजी महाराज 16 सांगायचे भागवत, खाली पंचा वर एक पंचा. आता तुम्ही टी व्ही उघडा, भागवतकार कसे आहेत, निंदा नाही, वस्तुस्थिती आहे. मला सांगितलं एखाद्यानं की बाबा हे यांचं चांगलं भागवत सांगतात, कोण आहे बा, कुठले काय. ते म्हणे ते सांगू नये आता शिवार, पण त्या याजगादीची निंदा होईल. पण त्यांनाच सांगितलं त्या हे काय ते शृंगार करून येतात आणि मग सांगतात बाबा. चांगली गोष्ट आहे बाबा, जगाला तेच लागतं, कलियुगाचा प्रभाव येतो. शुकाचार्य दिगंबर, व्यासगादी. आणि म्हणून द्या व्यासगादीची काही मर्यादा पाहिजे. मर्यादा नाही काही, पण जग आहे. आता जगाला जे लागतं ते देतात लोक, तुम्हाला जे लागतं ते मिळतं म्हणून तुम्ही आकर्षित होतात. सारखं आहे, याच्यात निंदा नाही, वस्तुस्थिती आहे. साखर गोड आहे, एक साखरेची सुती आहे का, मीठ खारट आहे, मिठाची निंदा आहे का, स्वभाव आहे त्याचा. वस्तुस्थिती आहे, वस्तुस्थिती सांगायला त्याच्यात गुणदोष कोणते आले. म्हणून देव असे सद्गुरू आपल्याला मिळाले. म्हणून त्यांचं रूपसुद्धा भगवान शंकरासारखं आहे. कारण काय सांगितलं माऊलीने, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. गोरक्ष वळला गहिनीपती, गहिनी प्रतादी, निवृत्ती दातर, ज्ञानदेव सार सुजविल्या. म्हणून द्या आदिनाथ गुरु सर्वांचा गुरु आहे. यो गुरु सर्व देवानाम एकार आहे, नमो नमा. त्याच परंपरेतील सद्गुरू जनार्दन स्वामी आहे. जसं संत निवृत्तीनाथ महाराजांना गहिनीनाथांना अनुग्रह दिला, तशाच प्रकारचं द्या 7-8 कुंभमेळा अगोदर एक दिव्य महापुरुष नागबाबा म्हणून, गोरक्ष जती नाव आहे त्यांचं. जती फक्त 9च होऊन गेले. नीट लक्ष देऊन ऐका. आपली गुरु परंपरा फार उदात्त आहे, तुम्ही ध्यानात ठेवली पाहिजे. शिक्षण ज्याचं शिकलेल्या मुलांना ते ध्यानात ठेवले पाहिजे. गोरक्ष जती फक्त 9च आहे आणि एक मारुतराय. मग ते गोरक्ष जती कोण? जती सगळे लाईत नाही, नाथ संप्रदाय सुद्धा जतीने लाईत.
आता जो संप्रदाय आहे नाथ संप्रदाय म्हणून नाथजी लिहितं ते. जसे आता अभैधनाथ होते, आता योगी आदित्यनाथ आहे, ही योगी परंपरा आहे त्यांची. आणि म्हणून कुंभमेळ्याच्या निमित्तानं ते आले. फिरत फिरत नाशिकचा कुंभमेळा संपल्यानंतर त्र्यंबकचा कुंभमेळा, असे महात्मे लोक पायी तीर्थयात्रा करीत जातात. वेरूळकडे चालले असेल, ज्योतिर्लिंगाकडे चालले असेल, बैजनाथकडे चालले असेल किंवा अमरनाथकडे चालले असेल, रस्त्यानं जाता जाता ते अंदरसूरला थांबले एका ठिकाणी. कोंडाजी बाबा म्हणून घोडके नावाचे सद्ग्रस्त होते. आता 100 वर्षाचं आयुष्य त्यांना मिळालं. ते आता वारलेत. ते मग त्यांच्या घरासमोर येऊन बसले. बसल्यानंतर ते दिगंबर अवस्थेतले होते, नग्न होते. तर बाय माणसं लाजले. तर खेड्यातली गोष्ट 70-80 वर्षापूर्वीची. बाय माणसं घरात गेल्या, माणसं आले, काय बाबा कुठून आला तो? घुमते घामते आहे, रमते राम, काही पाहिजे का तुम्हाला जेवण वगैरे? द्या, जे असेल ते. खाल्लं त्यानं. ज्या ठिकाणी ते बसले, मी दरवर्षी धान्य गोळा करायच्या टायमाला त्यांच्याकडे जायचं वेळेस. फार गोड सद्ग्रस्त आहे. सद्गुरू जनार्दन स्वामींनी ज्याचं एकनाथी भागवताचं पारायण केलं ते ग्रंथ त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांना फार आनंद व्हायचा. माझ्यासाठी फळं वगैरे बाजूला काढून ठेवायचे, स्वतः धुवून सोन, बाबा येणारे आज, बाबा येणारे आज. फार भाविक, फार गोड माणूस. मग त्यांनी सांगितलं की बाबा ते नागबाबा इथं आले. त्यांनी सांगितलं की इथं काही भगवान शिवजी का मंदिर आहे, जंगल होतं थोडंसं असं. म्हणे इथं शिवजी का मंदिर आहे? तर म्हणे आहे, नागेश्वर नावाचं मंदिर आहे. त्यांना भोजन केलं. ज्या ठिकाणी बसले त्या ठिकाणी आपोआप एक बेलाचं झाड उगलं. आम्ही काही टाकलं नाही, रोप लावलं नाही, काही नाही. ते पण माळी समाजाचे. बाबा तिथं एवढं मोठं खोड झाला. आता आम्ही जायचं धान्याला, तर त्याच्याच खाली बसायचं. इथं नागबाबा बसलेले, आम्ही ते जाऊन दर्शन घ्यायचं. मग त्याने आपल्या पद्धतीप्रमाणे छोटंसं मंदिर बांधलं नागेश्वराचं म्हणून, दररोज पूजा करायसाठी. मग त्यांनी नागेश्वराच्या मंदिरात नेऊन घातलं त्यांना. त्या ठिकाणी सद्गुरू जनार्दन स्वामी तपश्चर्याला बसलेलेच होते. दुपारच्या वेळेस जनार्दन स्वामी बाहेर आले. त्यांना पाहिलं की जटाजूटधारी आहे, भस्म लावलेले सर्व अंगाला, लंगोटी फक्त. त्यागी महापुरुष दिसतो, तपस्वी दिसतो. त्यांनी पाहिलं की आहो महात्मा आहो. ते गांजा प्यायचे, धुनी लावायचे. ते गांजा काय प्यायचे की ज्यांनी गांजा जर पिला संध्याकाळी तर रात्रभर भजन करायचे. ते भजन सद्गुरू जनार्दन स्वामीने स्वतः डायरीत लिहून ठेवलेलं आहे. दत्त महाराजाचं भजन म्हणायचे, ते निर्गुण निराकाराचे भजन म्हणायचे. पण रात्रभर. आणि काही गांजा पिणार रात्रभर रोडरोड करतात बसतात. दम मारो दम, मिट जाए गम. मग शंकरने गांजा पिला, मग शंकरने विष पिलं, तू खेळणं पोटे समजायला. रोगर पी 2 एखादा लिटर. मग का पित नाही? देवाचं नाव घ्यायला सोड, सोपं वाटतं लोकांना. भगवान शंकरने विष प्राशन केलं, तू निव्यान पी. म्हणून देव रात्रभर भजन करायचे. आणि बाबाजी बाहेर आले, त्यांचं दर्शन घेतलं, साष्टांग नमस्कार केला. तद्विधी प्रणिपाते नम, साष्टांग नमस्कार केला. आहो महात्मा बैठो. संगत झाली. 4 महिने असं चाललं दररोजचा उपक्रम. अच्छे तपश्चर्या करताय, अच्छा आहे, ठीक आहे. आता गांजावाल्याकडं आपोआप तर लोक कसं काय वास लागतो काय नव्हतं त्यांना. त्यांना बरोबर देतात लोक. गांजा पण मिळतो. इथं काल परवा 30-35 साधू आले. आता आमच्याकडं सांगतात, आमच्याकडं चालत नाही ते. मग आम्ही त्यांना बाहेरचे फळे देतो. तिकडे जाऊन त्यांना आपल्या लोकांना एकाला विचारलं का हा मिळत आहे. दुसऱ्या प्रांतातले होते. आता आपल्या लोकांना कुठं माहिती कुठं काय मिळतं काय. त्याने आम्हाला नाही सांगता ना कुठं मिळतं. पण आपला एक भक्त आहे. आपल्याकडं शंकर सोसायटीतले पण लोक आहे. त्याला फोन केला, बाबा दे यांना आणून. त्यांना पैसे वगैरे, पैशाचा काही संबंध नाही. पैसे किती लागो पण मिळालं पाहिजे. त्यानं अर्धा किलोचं पाकिटच आणून दे. एवढा आनंद. आओ बैठो, चाय बी पिओ, माल लाके दिया तूने. अरे बाबा कोणता माल? हा माल मी हमाल जनार्दन गुरूंचा, हमाल मी तयांचा.
देवा बाबा म्हणून होते, शहादू बाबा, ते पण गांजा प्यायचे, पण ते पण तपस्वीच होते. आणि त्यांची मैत्री झाली. आता त्यांची आई आली त्या शहादू बाबाची, बाबा हा काम करत नाही, काही नाही, याला साधू करा, याला साधू करा. खेड्यातले लोक भोळेभाळ, कामधंदा करत नाही, नुसतं मंदिरात जाऊन बसतो, गांजा ओढतो, तुमच्या संगतीत घेऊन जायला काही कामाचं आणि दामाचं. बाबाजी म्हणायचे अच्छा ठीक आहे. माझी ती तर नागाबाबाची सेवा करायची, ती त्यांना भोजन पाणी आणून द्यायची, ती माऊली त्यांची आई. आणि मग त्यानं सांगितलं की हम संन्यास दे देंगे मेरे साथ चलो. संन्यास द्यायसाठी ते धुनी पेटवली वगैरे वगैरे सगळा उपचार केला आणि सांगितलं की चाल बैठवूया. पंचसंस्कार आता आमचे सगळे संस्कार व्हायला पाहिजे महाराज. विधियुक्त संसार करायचा असेल तर विधियुक्त लग्न झालं पाहिजे, विधियुक्त संत निर्माण केली पाहिजे. विधी कशाला लावली? आमच्या संन्यासाने पहिल्यांदा पंचकर्म संस्कार असतात, त्याच्यानंतर महापुरुष संस्कार असतात, त्याच्यानंतर नागा संस्कार असतात. सद्गुरू जनार्दन स्वामींनी इतके पोटतिडकीनं बाबा हो काय सांगायला पाहिजे, अंतःकरण भरून येतं की त्र्यंबकेश्वरला आमचं तर संस्कार बाबाजीने वेरूळ केले 5 लोकांचे. आम्ही आहे, शांतिगिरी महाराज आहे, मधुगिरी महाराज आहेत, महेशगिरी महाराज आहे, आणि एक शंकरगिरी महाराज होते, असे एक महेशगिरीजी महाराज होते. 5 लोकाला आम्हाला सद्गुरू जनार्दन स्वामींनी नागाबाबाच्या पद्धतीनं दीक्षा दिली वेरूळला, जी त्यांना नागाबाबांना दिली तशा प्रकारची. नंतर मग 13 लोक झाले, मग त्यांची पंचसंस्कार दीक्षा त्र्यंबकेश्वरला झाली, आणि त्याच्यानंतर महापुरुष दीक्षा आणि नागा दीक्षा प्रयागराजला झाली. किती आपल्याला साधू समाजामध्ये, म्हणून मी सांगत राहतो, तुम्ही ऐकलं असेल तुम्ही, सद्गुरू जनार्दन स्वामी साधू पण आहे, सद्गुरू जनार्दन स्वामी संत पण आहे, आणि सद्गुरू जनार्दन स्वामी सत्पुरुष पण आहे. व्याख्या अशी आहे की साधू वेश साधूचा आहे, परंपरा साधूचे, दर्शनम जुना आखाड्याचे. संत आहे, अनेक प्रकारचे ग्रंथाचं अध्ययन करून स्वभावामध्ये बदल करून घेतला, संत वृत्ती धारण केली. तुका म्हणे तुम्ही संत निरवेल्यावारी होईल कैवारी नारायण. त्यांनी नारायण कैवारी करून घेतला, संतपद तर्क आणि सत्पुरुषत्व. सर्व जगावर प्रेम करून जगाला भक्तिमार्ग लावण्यासाठी हे सत्पुरुषांचं कार्य. तिन्ही कार्य तुम्हाला सद्गुरूच्या जीवनामध्ये पाहायला मिळेल. आणि म्हणून द्या हो, ते वेळेवर म्हणले मला नाही दीक्षा घ्यायची. आता ते दोन्ही पेटल्यानंतर सगळं झाल्यानंतर मग कोण आहे, तर तितक्यात जनार्दन स्वामी बाहेर आले ध्यान करून. अहो महात्मा संन्यास लेता आहे, अरे बाबा हे अनघटित आहे, याला अचानक म्हणतात सरप्राईज, अचानक. आणि असं अचानक जे मिळले जातं त्याला काय म्हणतो आपण? तुम्हाला एखाद्यानं काही अवघड प्रसंगामध्ये मदत केली, आपण काय म्हणतो देव पावला बाबा, वेळेवर आलो तो देवासारखा आहे. ॲक्सिडेंट झाला, काही झालं, तुम्हाला कोणी मदत केली, आपण म्हणतो तू देवच हो, देव पावला. अशाच प्रकारचं देव अघटित जे घडले जातं ती ईश्वराची कृपा आहे, ती ईश्वराची लीला आहे. भगवान नागेश्वराची ती लीला आहे. आणि मग सद्गुरू जनार्दन स्वामीला दीक्षा दिली, विभूती मंत्र दिला, बोले बेटा इससे वो लोगों का कल्याण हो जाएगा. हे विभूती मंत्र असं आहे. हे गोरक्ष किम्या नावाच्या ग्रंथामध्ये शाबरी विद्या आहे, त्याच्यात आणखी प्रकारचे मंत्र आहे नवनाथाने केले. त्यापैकी एक शाबरी विद्यातला भगवान शंकराचा मंत्र आहे. विभूतीचा तो जनार्दन स्वामीला दिला. देव हो 8 मंदिराचे कार्य झाले, अनेक प्रकारचे यज्ञयाग झाले. त्या विभूती योगानं किंवा त्या विभूतीनं अनेक लोकांचं चांगलं प्रपंच झाला, दुःख दारिद्र्य दूर गेलं. विभूतीनं किती लोकांचं कल्याण झालं. अर्थात ती राख आहे, पण त्याच्यामध्ये किती शक्ती, ते शक्ती त्या मंत्राची आहे. दुःखी लोक हो जगात किती सुखी करते हो त्यांना विभूती. दुःखी लोक हो जगात किती सुखी करते हो त्यांना विभूती. अशी बाबांची महान शक्ती जो बाळा अशी बाबांची महान शक्ती जो बाळा
आपली अशी वैयक्तिक श्रद्धा आहे. ते दुसरे तिसरे कोणी नव्हते. 16 वर्ष भगवान नागेश्वराची तपश्चर्या केल्यानंतर नागेश्वराच्याच रूपानं नागबाबा आले, अशी माझी वैयक्तिक श्रद्धा. नागा बाबा गोरख यती गुरु नागेश्वर मंदिरी. नागा बाबा गोरख यती गुरु नागेश्वर मंदिरी. दीक्षा दे संन्यासा, दीक्षा दे संन्यासा, साधक बनले मौनगिरी. जनार्दन बनले मौनगिरी. आरती निष्काम यतीवर मौनगिरी मुनती. जय जय आरती निष्काम यतीवर मौनगिरी मुनिते. म्हणून द्या हो, प्रत्यक्ष नागबाबा म्हणजे वैयक्तिक आपली श्रद्धा अशी काही ते प्रत्यक्ष नागेश्वरच होते. आणि म्हणून असे ईश्वर स्वरूप भगवान सदाशिव स्वरूप सद्गुरू जनार्दन स्वामीचं ध्यानमूलम गुरुमूर्ती अशी मूर्ती आपल्याला मिळाली महाराज. आता जरी ती आपल्यात नाही तरी ते मूर्तीच्या रूपानं आहे. जनार्दन स्वामींची मूर्ती अमर हो आहे या जगती. जनार्दन स्वामींची मूर्ती अमर हो आहे या जगती. गुरु शिष्याचे नाते आपुले जन्म जन्मीचा शिक्का. हो जन्म जन्मीचा शिक्का. आई कदापि तुटणार तो निर्धार आमचा पक्का. तो निर्धार आमचा पक्का. हॉटेल कपडा बदलून येते. फाटेल कपडा बदलून येती. भक्त अशा करते जनार्दन स्वामींची मूर्ती अमर हो आहे या जगती. जनार्दन स्वामींची मूर्ती अमर हो आहे या जगती. म्हणून त्या हो, असे शिवस्वरूप सद्गुरू जनार्दन स्वामींची मूर्ती आहे. ती ध्यानासाठी योग्य आहे. ध्यानमूलम गुरुमूर्ती, पूजामूलम गुरुपदा. त्यांच्या पायाची पूजा करणं हा सर्वश्रेष्ठ भाग आहे महाराज. तुमच्या देवघरात तुमची कुलस्वामिनी असेल, खंडेराव असेल, एक शिवलिंग असावं छोटंसं, एक नंदी असावं, सद्गुरू जनार्दन स्वामीचे पादुका असाव्यात. तुमची परिस्थिती चांगली आहे, सोनं फार स्वस्त आहे, सोन्याचे करू शकता. त्यापेक्षा चांदी थोडी महाग आहे, चांदीचे करू शकता. त्यापैकी तांबा अतिशय महाग आहे, तांब्याचे करू शकतात. नाही त्याचं करतं तर चंदन त्याच्यापेक्षा महाग आहे, चंदनाचे करतात. उलट सांगितलं का? माझी देव पूजा, माझी देव पूजा, माझी देव पूजा, माझी देव पूजा. पाय तुझे गुरुराज, पाय तुझे गुरुराजा. माझी देव पूजा, माझी देव पूजा, माझी देव पूजा, माझी देव. देव पण प्रमाणातच ठेवा. एका ठिकाणी आम्ही गेलो तर खूप देव, फोटो हे ते, चारधामाला गेले, 12 ज्योतिर्लिंगाले सगळे फोटो. गंध लावता लावतो एखाद्या देवाचं विसरत, 2-2 दिवसानं गंध मिळतो एखाद्या देवाला. ठराविकच पाहिजे. त्यामध्ये विशेष महत्त्वाचं आमचं सांगायचं आहे. उद्देश असा आहे की गुरुमाऊलीची पादोदक, विष्णू पादोदकम तीर्थम जठरम धारयाम, अकाल मृत्यू भयारणम, सर्वव्याधी निवारणम. विष्णू पादोदकम तीर्थम, बघा, गुरुदेव पादोदकम तीर्थम जठरम धारयाम. अकाल मृत्यू होत नाही महाराज. दररोज देवपूजा करताना ते तीर्थ जे आहे, तुळशीनं तुम्ही 4 टाका ना. निर्माल्य जे आहेत खूप वाहतात, बेल वाहतात, तुळशी वाहतात, ते निर्माल्य काढून घ्या आणि ते 4 टाका. त्यांना अनेक प्रकारच्या रोगप्रतिकारक शक्ती प्राप्त होते. सगळ्या गोष्टी देवाच्या आता अध्यात्माच्या दृष्टिकोनातून जर आता खूप अभ्यास होऊन राहिला, त्याला नॅचरोपॅथी म्हणतात, नैसर्गिक क्रिया.
कालपरवा मी वाचलं की 200 वेळेस जर अशी टाळी वाढली, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, अशा 200 वेळेस टाळी जर वाढली तर काही 4 महिन्यानंतर उच्च रक्तदाब कमी होतो. अशी दररोज 400 वेळेस जर टाळी वाढली तर हृदयविकाराचा धोका कमी होतो. 15 दिवस आता टाळ आणि टाळाची पत्नी टाळी, पुल्लिंगी स्त्रीलिंगी. गुरुजी करताय टाळ आहे स्त्री पुल्लिंगी पण टाळी आहे स्त्रीलिंगी. मग तू कोणाला आहे? विठ्ठल 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 गुरुजी सुद्धा मानतात का टाळीला महत्व आहे. तुम्ही त्यांचं ऐकायला काही हरकत नाही. आम्हाला सांगून काही उपयोग नाही. आम्ही आम्हावरती छापलो काय शिवार्पण. ध्यान मूलम गुरुमूर्ती, पूजा मूलम गुरुपदा, मंत्र मूलम. तुम्हाला सांगितलं की त्यांचे करिता नामस्मरण जड जीवाचा उद्धार. नादवाव काय लिहितात? एका जनार्दनी पूर्ण करती मनोरथ. काय अभंग काय? एका जनार्दनी एका जनार्दनी संत हा, एका जनार्दनी संत हा, पूर्ण करतील मनोरथ, पूर्ण करतील मनोरथ. एका जनार्दनी संत हा, एका जनार्दनी संत हा. म्हणून द्या हो एका जनार्दनी संत पूर्ण करते मनोरथ. आपले आपण संसारी जीव आहेत, आपले अनेक प्रकारचे मनोरथ असतात. आपल्याला अनेक प्रकारची व्याधी आहे, आपल्या अनेक प्रकारच्या समस्या आहे. पण एकमेव उपाय करा तो सांगितला आहे. ध्यान मूलम गुरुमूर्ती. ध्यान करा. मंत्र मूलम, त्यांच्या मंत्राचा जप करा. ध्यान मूलम गुरुमूर्ती, पूजा मूलम गुरुपदा, त्यांच्या पादुकाची पूजा करा. ते तीर्थ लेकरा बाळाला स्वयंपाकामध्ये वापरा, याच्यामध्ये वापरा. कोणी म्हणते तुळशीला घालायचं. काही काही लोक म्हणतात की ते आता काही निघतं हो, अवघडच वाटतं. ते म्हणे नंदी नसू नये घरात. नंदी हे भगवान शंकराचं वाहन आहे. आता सगळेच वाहन वापरतात. वाहन म्हणजे चप्पल पण होतं. सगळे देवतांच्या लोकांचे वेगवेगळ्या प्रकारचे वाहन आहेत. भगवान शंकराचं नंदी आहे. कोणी सांगितलं की नाही नाही नंदी देवघरात नको पाहिजे, आणि सगळ्याच्या घरात नंदी आहे, मग त्याला काढून द्या. नंदी आला ना नंदी आला, नंदी आला व नंदी आला, नंदी आला व नंदी आला. हव शिव हर 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 बोला, हव शिव हर 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 बोला. नंदी आला व नंदी आला, नंदी आला व नंदी आला, नंदी आला व नंदी आला, नंदी आला व नंदी आला. पोळ्याचा दिवस आता उद्या परवा पोळ्याचा दिवस होता. ते सकाळी चांगलं गरम पाणी करून दिलं, चांगली साबू दिली, चांगलं तेल दिलं. अरे कार भाऊ आज लयच पुढं पुढं करायचं काम आहे. काय भानगड आहे? टिंब टिंब कळायला लागलं तुम्हाला. म्हणे अहो आज पोळा आहे. पोळ्याला काय करतात शहरातले लोक थोडी माहिती. बैल धुवा लागतात, त्यांच्या शेंगाला बेगड लावावं लागतं. म्हणजे हा घरातला नंदी का? आज एवढं उपचार चालले, काहीतरी घ्यायचंय त्यांच्यापासून. म्हणून द्या हो नंदी. वृषभ भगवान शंकराचं धर्म. वृषभारूढा फणिभूषणा दशभुज पंचानना, युभूतिमाळा जटा सुंदर गज चरमांबरधरा. म्हणून द्या हो ध्यान मूलम गुरुमूर्ती, पूजा मूलम गुरुपदा, मंत्र मूलम गुरुवाक्य, मोक्ष मूलम गुरुकृपा. काय मोक्षाचं? मोक्षाची व्याख्या म्हणजे जन्ममृत्यूचा फेरा चुकवणे. पुनरपि जलनम पुनरपि मरणम पुनरपि जन्नी जठरे शयनम यह संसारे खलदुस्तारे.
हे पुनरुपी जन्माला येणं देवा, पुनरुपी मरणं, ही वारी आमची चुकू दे आता. वारी चुको न दे हरी, ही वारी चुकू दे आता. आणि आपण सांप्रदायिक मंडळ का देवा मरेपर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत ही वारी चालू दे. पंढरीचा वार करी, वार करी, पंढरीचा वार करी, वारी चुको न दे हरी, वारी चुको न दे हरी हरी. पंढरीचा वार करी, वार करी, पंढरीचा वार करी. ही वारी आहे निरातिशय सुख, जिथं तो सच्चिदानंद भगवान आहे, सच्चित्ता सदा चित्ताला आनंद देणारा त्या भगवंताच्या धामाला गेलं त्याला मोक्ष म्हणतात. संसारासाठी काय मोक्ष आहे? तुमचं लेकरू चांगलं आहे, सुसंस्कारित आहेत, लेकराचे नातूपतंड सुख चांगले आहेत, सुना चांगले आहेत, आणि सर्व परिस्थिती चांगली आहेत, खाऊन पिऊन सुखी आहे. अरे देवा, हेच मोक्ष आहे. अशी पण व्याख्या सांगितली जाते. पहा जनार्दन स्वामीच्या परिवारातले लोक पहा, मुलं चांगले आहेत. आजकालची मुलं मी सांगत राहतो बाबा हो, धर्म इष्ट इदम धनम, धर्मरूपी धन द्या मुलांना. तुम्ही धन द्या, देऊ नये असं नाही माझं, पण धर्मरूपी धन द्या. धर्म इष्ट इदम धनम, हे स्वल्प सब धर्मसत राहतो महतो भयात, महाभयातून ते मुक्त होतील. म्हणून लेकरांना चांगले संस्कार देणं महत्त्वाचं आहे. द्या हो, हीच तुमची संपत्ती आहे आणि हेच संसारातलं मोक्ष सुख आहे. पहा तुम्ही आपल्या परिवारातली मंडळी पहा, मुलं चांगले आहेत, नातू चांगले आहेत, परिवार चांगला आहे, न भांडणं नाही, ताणणं नाही, कामाशी काम करतात, 2 घास सुखानं खातात. याच्यापेक्षा कोणता आनंद पाहिजे? भायोजी मैनू राम रतन धन पायो, पायोजी मैने राम रतन धन पायो. खर्च नहीं कोई चोरन लेवे, खर्च नहीं कोई चोरन लेवे, दिन दिन बढ़त जायो. पायोजी मैने राम रतन धन पायो, पायोजी मैने राम रतन धन पायो. हे सुखे महाराज. रविवार होता, नवरा बायकोची भांडणं झाली. ते म्हणे शनिवारी जर मौन धरलं तर रविवार चांगला जातो, रविवारी जर मौन सोडलं तर सोमवार गेला कामातून. रविवारी जर मौन धरलं नाही, मित्राचे एकमेकाचे संभाषण चाललं, मी त्याच्याकरता शनिवारी मौन धरतो, म्हणजे रविवार चांगला जातो. आणि रविवारी जर मौन सोडलं तर मग संसारात तणतण, मंदिरात घंटा. दोघा नवरा बायकोची भांडणं झाले. तो आणि आज रविवार आहे, लेकराला घेऊन आपण स्विमिंग म्हणजे काय तरण तलाव असतात ना शहरातल्या लोक सांगतो, खेड्यात नाही. तरण तलावावर गेले, लागला पोहायला. तिथं खोल पाणी, त्याच्यापेक्षा कमी, त्याच्यापेक्षा कमी, लहान मुलासाठी थोडं पाणी. आता खोल पाण्यात तो पोहणं शिकून राहिला, तो शिकू राहिला. पती उतरलं त्या खोल पाण्यामध्ये पोहून राहिलं. ते लेकरू म्हण मला पण पोहायचं, मला पण पोहायचं, मला पण पप्पा बरोबर पोहायचं. अरे नाही, ते खोल पाणी बाबा, ते नका जाऊ. मग पप्पा कसे पोहतात? म्हणजे त्यांचं विमा आहे. कळलं तुम्हाला? जाऊ द्या, मरू द्या, त्यांचं विमा मला, मी वारस. काय याला काय संसार म्हणतात तुम्हाला? धर्मेची अर्थेची कामेची नाचे तरामी, नाचे तरामी. काय सांगतं शास्त्र? धर्मार्थ कार्यामध्ये रथाचे 2 चाक आहेत, तसं पती पत्नीचं नातं असं. नाथबाबाची पत्नी एकदम नाथबाबासारखेच. आणि म्हणून द्या हो, नाथबाबाचा जन्म एकनाथ षष्ठी, फाल्गुन ते षष्ठी, हा ना, षष्ठीला जन्म झाला. पण मूळ क्षेत्रावर जन्म झाल्यामुळे आईवडील लवकर गेले. आजोबा आजीने सांभाळ केला. लहानपणी गंगामाई आहे तिथं पैठणला, ब्राह्मण समाजात असल्यामुळे सकाळी जायचं, गंगेवर स्नान करायचं,
ओम भूर्भुवस्सुवः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात्. ओम भास्कराय नमः, मित्राय नमः, खगाय नमः, हिरण्यगर्भाय नमः, वरीचाय नमः, सविते नमः. सूर्याला अर्घ द्यायचे. अशी अर्घ देत असताना 5-7 वर्षाचा मुलगा, किती गोड आहे, वस्त्र उपवस्त्र आहे, अंगावर काष्ट घातलेलं आहे, सोहळं लावलेलं आहे, शेंडी ठेवलेली आहे आणि तो भगवान नारायणाचं स्मरण करून राहिला. भगवान सूर्यनारायण नमस्कार करून आले. एक महापुरुषांनी पाहिलं, संत होते ते पण सकाळी सकाळी स्नानाला गंगेवर आले. त्यांनी पाहिलं मुलगा चांगला सुशील दिसतो, धार्मिक दिसतो. बेटा कोण ना? म्हणजे माझं नाव एकनाथ. मला आईवडील नाही, माझे आजोबा आजी माझं सांभाळ करतात. मग तू एवढं करतो, तुझं मौंजी बंधन झालेलं आहे, तुला मंत्रानुग्रह मिळाला असेल गायत्रीचा, पण पराभक्तीचा मंत्र अनुग्रहासाठी सद्गुरू लागतो बेटा. मंत्र दिलं तुझ्या आजोबांनी दिला असेल, कोणी एखाद्या वेदसंपन्न ब्राह्मणाने दिला असेल, त्यापेक्षा एखाद्या संताने तुला जर मंत्र दिलं तर तू जीवनात कृतकृत्य होशील, तुझं जीवन सार्थकी लागेल. म्हणे असे गुरु कुठे आहे? म्हणे बेटा असे गुरु आहेत देवगिरी किल्ल्यावर जनार्दन स्वामी नावाचे एक सत्पुरुष आहेत. ते किल्लेदार आहेत, ते कर्मयोगी आहे, ते ज्ञानयोगी आहे आणि ते भक्तियोगी पण आहे. तिन्हीचा समन्वय तुला जर पाहायचा असेल तर त्यांनी बघा त्याची खूण सांगतं. ते आडवा भस्म पण लावतात, उभं गंध पण लावतात, त्रिपुंड पण लावतात आणि भगवान वैष्णवाचे चिन्ह पण लावतात, ज्याला हे म्हणतो आपण, ते पण लावतात. दोन्हीचा समन्वय त्यांच्या जीवनात तुला पाहायला मिळेल. असे कुठं असतात? म्हणजे देवगिरी किल्ल्यावर असतात. आजोबा आजीला विचारलं की मला एक संत भेटले, साधू महाराज भेटले, त्यांनी सांगितलं की तू मंत्रानुग्रह म्हणजे तुझा संसार कृतकृत्य होशील. मी जाऊ त्यांच्याकडं? जा बेटा. आता पैठण कुठं, देवगिरी कुठं? पैठणपासून संभाजीनगर 50 किलोमीटर आहे, तिथून 25-30 किलोमीटरवर दौलताबाद आहे, त्याचं नाव देवगिरी होतं. तिथे गेल्यानंतर जनार्दन स्वामींच्या तिथे गेल्यानंतर किल्ल्यावर गेले, अजून तो किल्ला आहे, जनार्दन स्वामीचं तिथं वास्तव्य आहे. तिथं ज्याने गेल्यानंतर त्याने साष्टांग नमस्कार केला. गुटगुटीत मुलगा, सुशील मुलगा दिसतो, साष्टांग नमस्कार केला. तद्विधी प्रणिपातेन. साष्टांग नमस्काराला फार महत्त्व आहे. अष्टांग जमिनीवर टाकणं, त्याला साष्टांग नमस्कार. एखादा दंड आहे आमच्या हातात, जशी काठी हातातून पडली तर कशी होती? दंडवत प्रणाम म्हणतात त्याला. मानव संप्रदायामध्ये पोर 10-15 हजार दंडवत करतात, ज्याची शक्तीप्रमाणे भगवान चक्रधर स्वामी समोर. आणि तसं दंडवत प्रमाण की चांगला मुलगा सुशील दिसतो. अरे बाबा पार्क त्याच्यावरूनच होते. विद्या विनयनं संपन्ने. विनय ज्याच्यामध्ये आहे, नम्रता ज्याच्यामध्ये आहे. माऊलीमध्ये किती नम्रता आहे. नाथबाबा तर शांतीचं सागर आहे. नमस्कार, कार बेटा कोणीकडे आला? काय नाही म्हणे महाराज, काहीतरी सेवा सांगा, तुमची सेवा करायसाठी आलो. मी प्रतिष्ठान क्षेत्रातलं म्हणजे पैठणचं आहे, या ठिकाणी आलो, तुमची मला सेवा सांगा काही. नाथबाबांनी सांगितले सेवा सांगायची. मग दररोज लवकर सकाळी उठायचं, स्नान करायचं, देवपूजाला पाणी आणून द्यायचं, फुलं आणून द्यायचे, त्यांची सर्व व्यवस्था करायची, भांडे कुंडे किंवा कपडेला ते सर्व गुरुदेवांची सेवा करायची. सेवा तर मेवा आहे महाराज. सेवेनं नीट लक्ष देऊन ऐक, सेवेनं कृपा प्राप्त होते. आपण म्हणतो ना कृपा प्रसाद. आता ते लेकरं सेवा करतात आहे. नवनाथ म्हणा, संत जीर महाराज हेरकर किती उच्च शिक्षित आहे. तबला विशारद म्हणा, MA झाला, कोणी काय झालं, कोणी चांगल्या प्रकारची नोकरी लागली. काही नाही, फक्त जनार्दन स्वामीची सेवा म्हणजे ही सुद्धा सेवाच आहे. भज सेवा नाम, भजन करणे, त्या कार्यामध्ये सहभागी होणे ही सेवा आहे. त्यांच्याबरोबरची मुलं कुठंतरी ढाब्यावर असतील. आता काय फरक तुम्हाला जाणवतो का नाही, समजतं का नाही? हे घ्या देव, याच्यासाठी हे अनुष्ठान. तुझी सेवा करीन मनोभावे हो, तुझी सेवा करीन मनोभावे हो. माझे मन गोविंद रंगले, माझे मन गोविंद रंगले, माझे मन गोविंद रंगले, रंगले रंगले हो. तुझी सेवा करीन मनोभावे हो, तुझी सेवा करीन मनोभावे.
करतायत. कर्मधनुसंयोगानं श्री जनार्दन स्वामी ध्यानाला बसले. ते किल्लेदार होते. तितक्यात सैनिकांना निरोप दिला की आपल्यावर काही सैनिकांनी चाल केलेली आहे, आपल्यावर स्वारी करण्यासाठी काही सैनिक आलेले. नाथबाबांनी आपल्या गुरुदेवांचं ध्यान मोडू नये म्हणून जनार्दन स्वामींचे कपडे घातले. सर्व युद्धाला जाताना वेगवेगळ्या प्रकारचे कपडे असतात. चिलखत असतं, शिरस्त्राण असतं, हातामध्ये शस्त्र असतं, ढाल असते, तलवार असते वगैरे वगैरे. तुम्ही पाहिलं असेल संभाजीराजांचं वेळेस त्यांचं कसं शृंगार करतात. आणि म्हणून देव तसं सगळ्या प्रकारचा वेश धारण केला आणि ते शत्रूशी लढायला गेले. पराजय झाला शत्रूचा. शत्रू पळून गेला. नंतर नाथबाबा आले तर ते जनार्दन स्वामीचं ध्यान संपलेलं होतं. बाहेर येऊन पाहतात तर माझे कपडे घालून. नाथबाबा तर कुठं गेला होता नाथा तो? म्हणे काही नाही देवा, असं परचक्र आलं होतं, तुमचे कपडे घालून गेले, मला क्षमा करा. आय नम्राय दातव्य शुद्ध मानस. काय सांगितलं भगवान शंकरांनी पार्वतीला की पार्वती तू माझ्या प्रेमाची आहे, स्नेहाची आहे आणि परीक्षित आहे, नम्र आहे. म्हणजे सांगणारं ऐकणं आणि नम्रतेनं काम करणारी आहेत, नम्रतेनं सेवा करणारी आहेत. तो मग स्नेहमय चाद्यम कथितम सर्व रक्षक, म्हणून मी तुला सर्व ज्ञान देतो. नाथबाबावर कृपा झाली महाराज जनार्दन स्वामीची. नाथबाबाचा जन्म नाथषष्ठीचा. जनार्दन स्वामीची भेट झाली नाथषष्ठीला आणि परत फाल्गुन षष्ठीला जनार्दन स्वामींनी होऊन मंत्रानुगत दिला नाथांना. खूप चांगली सेवा केली. जी असेल किल्लेदाराची विशोभ टिशोभ पाहणे सगळं काही करणं. एका विशोभमध्ये चूक झाली थोडी, ती शोधता शोधता पहाड झाली. जनार्दन स्वामी उठले ब्रह्ममुहूर्तावर, पाहतो तर नाथ अजून लिहितच आहे. आणि थोड्या वेळ शांत उभे राहिले. काय लिहितो हा? काही हे करत असेल, हिशोब लिहित असेल. आणि ती चूक सापडल्यानंतर त्यानं टाळी वाजली. खरे नाथ आता झोपला नाहीस? नाही म्हणे देवा, काहीतरी चूक होती हिशोबामध्ये, ती करता करता आणि आता शिक सापडली. आता ब्रह्ममुहूर्त झालं, झोपला नाही तो. असं पाहिजे बाबा, एकनिष्ठता पाहिजे. बाबासाहेब घटना लिहित असताना त्यांच्या सौभाग्यवती आल्या. म्हणे आहो जेवून घ्या, जेवायची वेळ झाली, रात्र झाली. ते म्हणे असं करा, ते झाकून ठेवा. थोडंसं की आणखी एवढा ग्रंथ वाचला का, एवढं पुस्तक वाचलं की, एवढी घटना वाचली का, मग ते जेवण करील. महाराज ते वाचता वाचता असं काही आदर्श घ्या देव महापुरुषाकडून, महामानव येते म्हणून ते वाचता वाचता त्यांना झोप लागून गेली. ते पुस्तकावर डोकं ठेवून झोपले. सकाळी सौभाग्यवतीनं पाहिलं तर ताट तसंच, जेवलेच नाही. अहो तुम्ही जेवले नाही रात्री? अरे मला ध्यानच नाही. मला सांगा, जेवण सोडून तुम्ही जप करणार? जेवण सोडून तुम्ही वाचणार एखादा ग्रंथ? अजिबात नाही. अगोदर दडप्या, शिवारपण, अशी लगन लागते. अशी लागी लगन गुरु चरण की मोहे, लागी लगन गुरु चरण की मोहे. त्यांचीच कीर्ती महाराज, त्यांचंच नाव आहे, त्यांचाच इतिहास आहे. एवढं जरी नाही करता आलं तर थोडं तरी समथिंग इज बेटर दॅन नथिंग. काही न करण्यापेक्षा थोडं केलं पाहिजे. नाथबाबांनी सांगितलं की बेटा, जनार्दन स्वामी सांगितलं की तू फार चांगली सेवा केली, काय लागतं तुला? सांगितलं महाराज तुम्ही भगवान दत्तात्रेयाचे भक्त आहेत, अनन्य भक्त आहेत दत्तात्रेयाचे. माझी अशी इच्छा आहे की मला दत्तात्रेयाचं दर्शन झालं पाहिजे. असं मागं द्यावं, दर्शन मागा, प्रदर्शन कशाला पाहिजे?
भस्म लावताना इकडून तिकडून इकडून इकडून लावलं, चांगली गोष्ट आहे, पण फोटो काढेपर्यंतच घरी मग तर असं बारीक लावतातच. काय म्हातार माणूस दर्शन नाही दररोज भस्म घेतो, असं मोबाईलमध्ये पाहून लावतो. चांगलं आहे, काय काय ना वाटतं तसं. म्हातार माणसं सुद्धा नाटावं ताटावं वाटतं. बरं बरं, काय हरकत नाही. असं कर, तुला मी अनुष्ठान सांगतो. शिद शूलबंधन टेकडी, माझ्या जन्मभूमीजवळ शूलबंधन नावाची टेकडी, वेरूळच्या जवळ. तिथं तू असं कर, वडाचं झाड आहे, त्या झाडाखाली बस आणि ओम नमो भगवते वासुदेवाचा जप कर. काही अनुभव येईल तुला, त्यावेळेस तुझं अनुष्ठान सफल झालं असं समज. ती जागा मी पाहून आलेलं आहे, ते वडाचं झाड पण अजून आहे आणि तिथं एक असं सुंदर टाकं आहे महाराज, डोंगराच्या खाली कपार आहे आणि त्या कपारीत असं टाकं आहे आणि तिथं पाणी एवढं गोड आहे. आता काही मला माहीत नाही, आता लहानपणी गेलो होतो, इतकं सुंदर पाणी आहे, फ्रीजला काय करतात. त्या ठिकाणचं दर्शन घेऊन आलो. नाथांचं चाललं आहे अनुष्ठान, असं अनुभरसुद्धा चित्त इकडं तिकडं न जाऊन देण्याचं अनुष्ठान आहे महाराज. आणि एक नाग आला, त्या नाथबाबाला असं वेडा करून असं शिरावर त्यांनी असं सावली धरली. आता त्या तिकडं गुरं चारायला येतात, डोंगर आहे, गुरं चारणाऱ्या मुलांनी पाहिलं, अरे बाबाच्या डोक्यावर साप, बाबाच्या डोक्यावर नाग, बाबाच्या डोक्यावर नाग. गाडगा के त्याने गोगाट केला, बाबा बाबा उठा, तुमच्या डोक्यावर नाग आहे, तुमच्या डोक्यावर नाग आहे. नाथबाबाला जाग आली. नाथबाबांनी नमस्कार केला, नागेश्वराय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, शिव ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. नागेंद्र हराय, नागेंद्र हराय असं पंच अक्षरात असतो. नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मांगराय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नमः शिवाय. नाथबाबाला वाटलं की आपल्याला आता आपलं अनुष्ठान पूर्ण झालं, काहीतरी अघटित अनुभव आला ना, नाग कसा आपल्या डोक्यावर. त्याचं दर्शन घेऊन नाग निघून गेला. जनार्दन स्वामीकडे गेल्यानंतर कार्य झालं का तुला नागाचं दर्शन, तुझ्या डोक्यावर नाग होता. तू म्हणजे कसं पाहिलं तुम्ही? तेव्हा हो, आता दुर्बीनं जर पाहिलं तर जनार्दन स्वामी ज्या ठिकाणी किल्ल्यावर होते, देवगिरीच्या किल्ल्यातून असं एक छोटंसं भुयार आहे, तिथून असं समोर दिसतं. तर समोर बरोबर दुर्बिणीनं पाहिलं तर जिथं नाथबाबा अनुष्ठानला बसले ते दररोज पाहायचे. एकनाथ महाराज ज्या ठिकाणी अनुष्ठानला बसले ती दररोज दर्शन तिथून व्हायचं. जनार्दन स्वामी त्यांच्याकडे पाहायचे. तुम्हाला वाटतं की जनार्दन स्वामी आपल्याकडे पाहत नाही म्हणून? त्यांचं दूरदर्शन फार अवघड आहे. तुम्ही किती चोरून खा, अंधारात खा, कुठं खा, त्यांना कळतं सगळं. त्यांच्या कॅमेऱ्यातून कोणी सुटणार नाही. आवानकरच्या कॅमेऱ्यातून एखादं सुटू शकतं, रोहनच्या कॅमेऱ्यातून सुटू शकतं, पण जनार्दन स्वामीचं ब्रॉड त्या काय त्याला ते लिंक त्यांचं काय याला काय म्हणतात, लेन्स ते फार मोठं भिंग आहे त्यांचं. ते भिंगातून कोणी फार दूरदर्शन आहे त्यांचं. हे आपलं जवळचं दर्शन आहे, पण त्यांचं दूरदर्शन आहे खऱ्या अर्थात. नाथा चाल, तुझं अनुष्ठान पूर्ण झालं, चल आता ज्या ठिकाणी तुझं अनुष्ठान केलं आणि तिथं जाऊन पाहू आपण. तिथं गेले तितक्यात जनार्दन स्वामींना एक फकीर आला. एक फकीरच्या वेशामध्ये आले ते दत्त महाराज बसले त्या झाडाखाली आणि त्यांनी आपली झोळी काढली. त्या झोळीतून शिदोरी काढली, शिळे भाकरसारखी. त्यांचं कटोरं काढलं आणि त्या कटोरात ते त्यांच्याबरोबर एक कुत्री होती, जशी आपली आता आपल्याबरोबर कुत्री तशी. आज नाही आली ती. दररोज ती, अरे जनार्दन दूध नाही या असं काय, एक कुत्ती का दूध निकाल. आता ते जनार्दन स्वामी सांगितलं एकनाथ महाराज इसके दूध काढ.
गुरुवाक्य सदा सत्य. आता कुत्रीचं का दूध निघन, पण सांगितलं ना काय काय म्हणतात, बाबाचं डोकं कमी आहे काय आम्हाला हे सांगून राहिले. खरंच तुमच्यासाठी कमीच आहे महाराज. आता वेळ झाला मला सांगायला तर काही नाही. कटोरा घेतला, दूध काढायला गेलं तर तेच दूध निघून राहिलं. कसं कटोरभर दूध कसं काय निघेल कुत्रीचं? ठीक आहे, गुरुदेवानं सांगितलं, गुरुवाक्य सदा सत्य. आम्ही पूजा करून दारी बसलो, एक जोडपं आलं. आम्ही पाहिलं की हे जोडपं काही वेगळ्या क्षेत्रात हे आय लव यू ये. त्यांनी सांगितलं हमको शादी करना है. आता मला म्हणून मी काय सांगणार, मी काय नोंदणी अधिकारी काय, मला कशाला विचारत तुम्ही? पण असं पुढची भीतीनं साधू संताकडे विचारलं जातं, भीतीनं काय भानगड आहे, मला काय विचारताय असं माझं हेतू होतं. सांग नाही हमको शादी करना है. आता आमच्याकडे पाहिलं लोक हिंदीत बोलतात, त्यांना वाटलं यांना बाबाला हिंदी समजत नाही, मराठीच. आम्हाला दोघांना लग्न करायचं आहे. मग परत असं केलं. ती जवळ येऊन तो मुलगा सांगायला लागला आम्हाला लग्न करायचं आहे, लग्न. त्यांना वाटतं बाबाला ऐकायला येत नाही. मी परत असं केलं. तिने सांगितलं इकडे बाबाची 4 आणे कमी, तुझ्या करता 8 आणे कमी. माय गंगे जाय जाय माय तू येते. अशाला काय सांगावं महाराज, भरकटलेल्या लोकांना काय सांगायचं, किती सांगितलं तरी काय उपयोगी. आणि म्हणून नाथबाबांनी सांगितलं, काढलं दूध, दोघांनी एकत्र खाल्लं. कमाल. हे फकीर, हे वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण कसं काय खाल्लं? जाऊ द्या, गुरुदेव आहे. असे काही लोकांना जनार्दन स्वामी चमत्कार कधी कधी खूप रागवायचे. लोक म्हणजे एवढं राग आहे, साधूला राग नसं नाही. ज्याचे गेल्यानं कामं करतो तो साधू सिद्ध, आणि बाबाजी तर कडकडा दात खायचे. हे समजत नसे महाराज, हे समजत नाही, त्यांची लीला समजणार नाही. ते रागवणं, संताचं रागवणं आपल्या हिताचं आहे, त्यांचं काय हित आहे त्याच्यामध्ये. कधी कधी खूप रागवायचे बाबाजी. त्यावरती दोघांनी एकत्र खाल्लं. आता याला त्याला ज्ञान लागतं जेव्हा समजायला, संत पुरुष समजायला. म्हणून जाणत्याने गुरु भजिते, माऊली काय लिहितात, जाणत्याने गुरु भजिते कृतकार्य होजिते मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोष. मुळाला पाणी घातलं शाखा पल्लवला आपोआप जातं. असं त्यांचं लीला समजली पाहिजे. त्यासाठी थोडं जाणता पाहिजे. जसं जाणता राजा आहे आपलं भगवान छत्रपती शिवाजी महाराज, तसं आपण जाणलं पाहिजे. थोडंफार शास्त्र वाचलं पाहिजे, ग्रंथ वाचले पाहिजे, तेव्हा कुठं तुम्ही जाणकार व्हाल. जाणीव नेणीव भगवंती नाही, जाणीव नेणीव भगवंती नाही, जाणीव नेणीव भगवंती नाही, जाणीव नेणीव भगवंती नाही. दोघांचं जेवण झाल्यानंतर नाथबाबाला तो खपरा धुवायला दिला. ज्या अर्थी हे दोघांनी एकत्र जेवण केलं त्या अर्थी काहीतरी ही अघटित लीला असली पाहिजे. नाथबाबाचा अभ्यास होता महाराज, जन्मताच अवतारी होते ते. कटोरा त्यात कुंडात धुतला म्हणून त्या कुंडाला अमृतासारखं आहे ते कुंड. अजून आहे, असेल कदाचित. काही काही पाहून आले का बाबा सांगताय खरं आहे का काय. काही काही तिथं शूलभंजन टेकडीवर जाऊन आले. आता ते पर्यटन क्षेत्र झालं. ते कटोरा धुतल्यानंतर ते पाणी फेकून नाही दिलं, ते उष्ट पाणी पिलं. प्रसादे सर्वदुःखानां हनीर शुभजाय, प्रसादे. ते तीर्थ म्हणून नाथबाबांनी प्राशन केलं. धुतलं का पात्र देऊन टाक, त्यांचं पात्र त्यांना धुतलं. ते निघून गेले फकीर. हे आपलं नाथबाबाच्या पाठीवर हात ठेवला. नाथा झालं का दत्त दर्शन तुला? आणि महाराज दत्त दर्शन कुठं? ते तर फकीर होते. अरे बेटा ते फकीर मलंग वेशात होते. ते मलंग नाव शब्द आहे नाथबाबाच्या चरित्रामध्ये. ते मलंग वेशात आले होते. ते प्रत्यक्ष भगवान दत्तात्रय होते महाराज. माझे पुण्य फळा रे, माझे पुण्य फळा रे,
मी दत्त गुरु पाहिले, दीनांचा गुरु राजदयाळू, भक्तासाठी होतो कृपाळू, जटाधारी परब्रह्म सावळे, पाहुनी मन धरे, आज मी दत्त गुरु पाहिले, आज मी दत्त गुरु पाहिले. गुरुदेवाचं वर्णन करताना नाथबाबांना म्हणा, ज्ञानेश्वर माऊलींना म्हणा, भान राहत नाही. त्या पात्रतेचे आपण नाही, पण मला वेळेचं भान राहत नाही. जरा जास्त वेळ झाला. झालं का दत्ताचं दर्शन? ते दत्त महाराज होते, मलंग वेशात आले होते. नाथा, पात्र धुतल्यानंतर फेकून दिलं का? नाही म्हणे देव. गुरुदेवा, पात्रातलं उष्ट पाणी फेकलं नाही, मी ते पिऊन टाकलं, तीर्थ म्हणून घेतलं. माझ्या जडमुड मस्तकावरी, माझ्या जडमुड मस्तकावरी, हात मसा ठेवा, जनार्दन देवा, सद्गुरुदेवा. धन्य झालो, धन्य झालो, धन्य झालो, धन्य झालो, धन्य झालो तव गुण गाता, जनार्दन देवा, सद्गुरुदेवा. नाथ महाराजांच्या डोक्यावर श्री जनार्दन स्वामींनी हात ठेवला आणि सांगितलं की बेटा, जगामध्ये कृतकार्य करण्यासाठी, जगाचा उद्धार करण्यासाठी, सर्वसामान्याला भागवताचा एकादश स्कंद समजत नाही, तो ज्ञानयोग आहे. तू त्याला भक्तिमार्गामध्ये रंग दे, म्हणजे त्याच्यावर तू टीका कर. नाथबाबाच्या डोक्यावर हात ठेवून नाथबाबाला भागवत लिहिण्याची, भावार्थ रामायण लिहिण्याची आणि कृपा केली, आशीर्वाद दिला. म्हणून द्या हो, नाथबाबाचं नुसतं स्मरण केल्यानंतर मोक्ष प्राप्त होतो. संत गुरुराया कृपा मज केली, सद्गुरुराया कृपा मज केली, कृपा मज केली, कृपा मज केली, सद्गुरुराया कृपा मज. आपण फार पवित्र ठिकाणी आलात द्या हो. हे तपोवन आहे. इथं कपिलगंगा आणि गोदावरीचा संगम आहे, जिथं नाथबाबांनी एकनाथी भागवताचे 5 अध्याय मराठीमध्ये लिहिलेले आहे. शूर्पणखाचं नाक इथं कापलेलं आहे, म्हणून या क्षेत्राला नाशिक म्हणतात. कुंभक्षेत्र आहे. हजारो जपी तपी अनुष्ठान करणारे सिद्ध महापुरुषांचं पदर्शासनानं पावन झालेली भूमी आहे. दर 12 वर्षांनी कुंभमेळा होतो. 6वा अध्याय वाचा गीतेचा. अनुष्ठान कुठं करावं? स्थान महात्म्याला महत्त्व आहे. हे स्थान पवित्र आहे. सद्गुरू जनार्दन स्वामीचं पदस्पर्श झालेलं आहे. भगवान रामरायाचं या ठिकाणी काही वर्ष वास्तव्य होतं. अशी पवित्र जागा पाहिजे, पवित्र स्थान पाहिजे. खूप घाण पडलेली आहे. साफसूफ करायला किती वेळ लागते? झाडं तोडा लागतात, सगळे साफसूफ करावं लागते. तेव्हा कुठं असं इमारत उभी राहते किंवा जागा स्वच्छ केल्याशिवाय. तसं अनुष्ठानाला बसताना जागा जर शुद्ध नसेल तर तुमचं अनुष्ठानाचं पुण्य त्या जागेचे स्वच्छतेकरता, त्या सुशीरभूत करता खर्च होतं. इथं तसं काहीच नाही. जेवढं कराल तेवढं 100% फळ आहे. पवित्र भूमी आहे, तपोभूमी आहे. आणि म्हणून या अशी पवित्र जागा पाहिजे अनुष्ठानाला. कर्मधर्म सहगानं सद्गुरू जनार्दन स्वामीच्या कृपेनं आपण तपोवनात आहे. आणि वन कशासाठी आहे? तपस्वी लोकांसाठी. ही तपस्थली आहे, भृगु ऋषीची भूमी आहे. अशा ठिकाणी अनुष्ठान करणं, जागा शुद्धीसाठी खर्च करायची गरजच नाही. मुळातच जागा शुद्ध आहे. आणि इथं तर बाबा हो, कोट्यवधी लोकांचं अन्नदान झालं असेल. ज्या जागेवर अन्नदान झालं त्या जागेत ती जागा निरामय होऊन जाते. तिथं पाप राहतच नाही, त्या जागेवर काही दोष राहत नाही. नाहीतर पिशाचे वगैरे खूप दोष असतात जागेमध्ये. काही आता परिवर्तन झालेलं असतं, भूकंप झालेला असतो, हजारो जीव जमिनीत गाडले जातात, त्यांची इच्छा आकांक्षा राहून जाते.
ना अशा भूमीमध्ये जर अनुष्ठान वगैरे झालं तर ती जर दक्ष लागत नाही. काल परवा मला एका मुलीचा फोन आला, आपली गोरबांधूची मुलगी, ती रात्री रडते. ज्या हॉस्टेलमध्ये ज्या खोलीमध्ये ती राहते तिथं रडते, तिला रात्री झोप येत नाही. अरे म्हणलं तिथं काही झालं असेल, कोणी अपघात केला असेल, कोणी विष पिऊन मेला असेल. मग काही कळलं त्या हॉस्टेलमध्ये एका मुलाने एका मुलीने तिथं फाशी घेतली. मग कसं काय तिथं तो मृत आत्मा तिथं फिरत राहतो आणि त्यानं त्रास देतो. ज्याचा राक्षसगण आहे त्याला जास्त त्रास होतो. आणि म्हणून अशा प्रकारची निरामय जागेमध्ये आपण अनुष्ठान करू राहिले. केवळ आणि केवळ सद्गुरू जनार्दन स्वामीची कृपा आहे. आणि त्या कृपेला तुम्ही पात्र झालात, तिथं आलात अनुष्ठानला. अशाच प्रकारचं अनुष्ठानाला आपल्या मुलाबाळाला प्रेरणा द्या. चांगल्या प्रकारचे आपल्याला सत्पुरुष मिळालेले आहे. सद्गुरू जनार्दन स्वामी हे सत्पुरुष आहेत, त्यांच्यासारख्याच आपल्याला संगत मिळाली आहे. म्हणून आपण भाग्यवान आहात. तुम्ही आणखीन तुमच्या मुलाला भाग्यवान करायचं असेल तर अनुष्ठानला घेऊन येत जा. अशी प्रेरणा गुरुमाऊलींनी द्यावी. हे ध्यानमूलम गुरुमूर्ती, पूजामूलम गुरुपदा, मंत्रमूलम गुरुवाक्य, मोक्ष फक्त एकच करा. म्हणून तनुमन जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे दास्य सगळं. सेवा करा, गर्व न करता. कोणाचं काही पाहायचं नाही. आम्ही न देखो कोणाच्या अवगुणा, हो का पापे पत्रशान. कोण कसं बोलतो, कोण का. आपण सेवा म्हणजे सेवा. ही मंडळी काय करते? स्वयंपाक करणारी मंडळी म्हणा, तुमचे ताटं धुणारी मंडळी म्हणा, केवळ आणि सेवा. बाकीचं काही पाहायचं नाही. काय असेल ते त्याच्याशी आपल्याला घेणं नाही. गुणदोष नाही पाहायचं. आपण सेवा करत राहायचं. आणि हीच तद्विधी प्रणिपाते. म्हणून सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सुबटा. म्हणून तनुमन जीवे शरणाशी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळा. मावळे हात जोडून सांगतात की मी दास्य करा, तुमचं आपोआपच मनोरथ पूर्ण होईल. आम्ही भाग्यवान आनंद निधान, आम्ही भाग्यवान आनंद निधान. झुळूक कोवणी पहाटे सारथी, झुळूक कोवणी पहाटे सारथी. निघालो घेऊन दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अशा प्रकारचं ध्यानमूलम गुरुमूर्तीचं आपण यथोचित सद्गुरू जनार्दन स्वामीच्या कृपा प्रसादानं, त्यांच्या कृपेने आपण त्याचं महत्त्व पाहिलं आहे. या ठिकाणी आपण थांबूया. आरती झाल्यानंतर सगळ्याला अल्प वेळेत चहा मिळेल. थोडा वेळ जास्त झाला त्याबद्दल तुमची क्षमा मागतो. मला भान राहिलं. जय जनार्दन. जय सद्गुरू